हाय फ्रेंड, मी माझी बहीण, माझी बहिणीची मुलगी आणि ही तिची शेजारची मुलगी आणि माझं बाळ तिने घेतलं होतं. आम्ही चाललो होतो अंबाजोगाईला आणि अंबाजोगाईला जाताना आम्ही मग कसं जायचं म्हणून रिक्षामध्ये चाललो होतं. कारण गावाकडे गेल्यानंतर खरी मजा तर रिक्षामध्येच येते, जी फोर व्हीलरमध्ये पण नाही येत. मग आम्ही गेलो रिक्षाने. अरे पूर्वा इतकी छान खेळत होती आणि त्यांनाच आम्ही फुलं तोडून आणले होते. आईसमोर बसलेली होती आणि आम्ही चौघीजणी पाठीमागं बसलेलो होतो आणि मी साईडलाच होते कारण इतकी गार हवा लागत होती आणि पूर्वाला मध्यभागी दिलं होतं. आम्ही जस्ट अंबाजोगाईची एंट्रीच केली होती. ही विमलताई मुदळ्यांचा बंगला आहे. स्टार्टिंग केलं होतं. गावाकडलं वातावरण खूप भारी असं वाटत होतं आणि आम्ही तर सगळे भारी एन्जॉय करतच होतो. आणि हे बघा पूर्वा कशी आगाऊपणा करत होती. तिच्याकडे बसू वाटत नव्हतं म्हणून मी तिला घेतलं होतं पूर्वाला आणि ती सारखी रिक्षातून वाकून बघत होती गाड्या येत जात होत्या म्हणून. तर खूप भारी वाटतं गावाकडे गेल्यानंतर. आणि बघा अंबाजोगाईची स्टार्टिंग आम्ही कमी 2 वर्षानंतर मी गावाला गेले होते आणि कमीत कमी 2-2.5 वर्षानंतर मी अंबाजोगाईमध्ये, कारण लोखंडीहून अंबाजोगाई 9 किलोमीटर आहे. हा बघा पाण्याच्या टाकीवर म्हणजे अंबाजोगाईमध्ये एक ठिकाण आहे पाण्याची टाकी, तिथला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तिथूनच ही पूर्ण पालखी जात होती. पाठीमागं माणसं पण होते थोडेफार आणि आम्ही निघालो होतो. टायमिंग आमचा संध्याकाळच होता, 5:45-6 वाजले होते. का छान वाटत होतं ना ते चौकून झेंडे लावलेले, आतमध्ये एवढं छान पुतळा आहे, पालखी एवढी छान सजवलेली, खूप भारी वाटत होतं. आणि रिक्षामधनं असं पूर्ण आम्ही कॅप्चर करत होतो की काय काय दिसते काय काय नाही. गावाकडलं वातावरण म्हणल्यास एकदम भारी, म्हणजे काही भारीच असतं. मी आणि माझ्या बहिणीच्या ती शेजारची मुलगी आली होती. तिथं पहिल्यांदा स्टार्टिंगलाच आली होती की तुमचं गाव बघायचं होतं आम्हाला, कसं आहे ते. हे बघा पूर्ण अंबाजोगाईची एंट्री. आता जवळजवळ आम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचा चौक आहे तिथं अंबाजोगाईमध्ये एक, त्याच्या जवळजवळ आलेलोच होतो. मी तुम्हाला चौक दाखवते कसं आहे ती चौक. आणि तिथूनच आपण योगेश्वरी मंदिरामध्ये जाणार आहोत, एंट्री करणार आहे. मग हा बघा हा चौक आहे. जस्ट इथे एंट्रीच झाली होती. इतकं ट्रॅफिक होतं कारण खूप मोठा पेस नाही येत होतं, थोडासाच होता. आणि जी निळी बस जात होते तिकडं बस स्टॉप होतं आणि इकडं वरती जायला एक हॉस्पिटल आहे सरकारी, इकडे वरती जायला एक हॉस्पिटल होतं. तर हा बघा झालेली होती. पण आमचा नंतर प्लॅन चेंज झाला. आम्ही योगेश्वरी मंदिरामध्ये नंतर जाणार होतो. मग आम्ही आधी निघालो की इकडे घ्या ना खाली. नंतर आम्ही प्लॅनिंग कॅन्सल केला इकडं खालती जायचा. आम्ही म्हणलं आम्ही आधी मुकुंदराजला जाऊन येऊ, कारण भरपूर जणांनी तो पाहिलाच नाही आहे. तुम्ही इतिहासाचं 4थीचं पुस्तक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पूर्ण हिस्ट्री आहे योगेश्वरी मंदिराची आणि मुकुंदराची. तुम्ही अगर तुम्ही गुगलवर पण सर्च केलं तरी तिथं दिसेल. मग आम्ही ठरवलं की आधी मुकुंदराजला जायचं. तिथून मुकुंदराज मला वाटते 3 किलोमीटर असं ना, 2-3 किलोमीटर असं आतमध्ये असून, पर साईडचं वातावरण इतकं भारी होतं. असं एकदम डोंगर होता, झाडी अशी हिरवीगार झाडी, भारी वाटत होतं. आणि हे बघा किती छान वाटते. आणि तिथून जाताना आम्हाला 2-3 कमान लागल्याच होत्या मुकुंदराच्या. ही बघा ही एक कमान आहे आणि ह्या कमानमध्ये परत साईडचं वातावरण बघा किती छान आहे, एकदम भारी. हा वन वे होता कारण गावाकडे वन वेच असतो, डबल रोड नाही. आणि तसं हा आउटसाईडला आहे मुकुंदराज, म्हणून इकडे ना जास्त गाड्या वगैरे काहीच नसतात आणि संध्याकाळी 6च्या नंतर तर काहीच नसतात. म्हणून मी रिक्षावाल्याला आधीच सांगितलं होतं की आम्हाला घेऊन जातो आहे, 10-15 मिनिट अर्धा तास तू थांब, एक्स्ट्रा चार्ज देतो आम्ही आणि येताना आम्हाला रिटर्न तू घेऊन येईल लगेच. कारण इकडं खूप आतमध्ये होते, हे झाडे वगैरे जास्त आहे इकडं आणि इकडं नंतर आपल्याला रिटर्न जायला रिक्षा नाही भेटत. हे बघा हे आलेलं आहे मंदिर मुकुंदराजचं. आणि म्हणजे तो
सांगताना तर एवढं भारी आहे ना की तुम्ही जर ते पाहिलं, तुम्ही एकदा तरी जा मुकुंदराजला, की तिथलं वातावरण कसं आहे काय, झाडी वगैरे खूप खूप भारी होतं ना, खूप भारी होतं ते साईडनं. पण असं वाटत होतं गाडी साईडला घ्यावी, कारण परंतु आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला होता. आम्ही याला 6 वाजले होते आम्हाला तिथं, आणि तो बोलत होता की इतकं जास्त वेळ थांबायचं नसते इथं. परत तरी पण कारण आमच्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं, आम्ही सगळे लेडीज होतो. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही अर्धा तासच थांबतो, आम्ही लगेच रिटर्न येतो. आणि इथं हे उद्यान होतं, इथं एक उद्यान होतं जिथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे जागा होत्या. आणि ही आहे स्टार्ट म्हणजे मुकुंदराची कमान. इथं खाली रस्ता आहे जायला, तुम्हाला दाखवते मी कसं येते. आणि ही बघा खाली दरी आहे, आणि दीदीला इथं मोर कुठंतरी दिसला होता, दीदी दाखवत होती. हा बघा हा मोर आहे इथं, आणि पूर्ण दरी आहे. आणि पूर्ण ह्या खाली मला ते 150 का 300 काहीतरी पायऱ्या आहेत. तर माणसं भरपूर होते, कारण हे सगळं जुनं बांधकाम आहे. हे सगळं वरती डोंगर आहे, आणि ते डोंगराच्या खाली एकदम खालती मंदिर आहे. हे बघा पूर्ण दरी आहे इथं पूर्ण. पावसाळ्यामध्ये तर खूप भारी वाटतं. हा पूर्ण डोंगर आहे, साईडचं बघा पायऱ्यांचं पण तुटलं, कारण खूप जुनं बांधकाम आहे हे. आणि जाताना मी पूर्ण क्लिअरमध्ये केलेलं नाही, शॉर्ट व्हिडिओ बनवले होते, तेच मी तुम्हाला दाखवते. बघा खाली मंदिर आहे, आणि हे पूर्ण त्यांनी कंपाऊंड केले की पलीकडं कोणी जायला वयाला नको, म्हणजे सेफ्टी आहे पूर्ण. हे बघा हे मंदिर आहे पूर्ण डोंगरामध्ये, एकदम खाली दरीमध्ये हे मंदिर आहे. आणि हे वरतून येताना मी व्हिडिओ एक काढला होता की खूप छान वाटत होतं, कारण पूर्ण साईडने हिरवं हे डोंगर बघा किती भारी दिसते. इतकी खुश होते ना, खूप खुश होते. आणि हे मंदिराच्या आधीच तुळस होती, आणि मी थोडीशीच एंट्री आतमध्ये केली, कारण आतमध्ये बसलेले होते भरपूर माणसं, म्हणून कॅमेरा मी जास्त चालू नाही ठेवला. तरी पण मी तुम्हाला थोडासा दाखवते कसं आहे ते. मग आम्ही दर्शन घेऊन आलो, कॅमेरा बॅक केला कारण आतमध्ये कॅमेरा घेऊन नव्हते. पण हे साईडचा परिसर बघा किती छान आहे, पूर्ण कंपाऊंड केले खालती. हे बघा खाली एकदम दरी, कारण पावसाळ्यामध्ये इथं खूप पाणी वगैरे असतं, वरतून डोंगरावरतून खाली पाणी येतं पूर्ण. आणि हा पूर्ण पेस आहे मंदिरामधला. स्टार्टिंगची कमान कशी आहे. मग आम्ही मंदिरामधनं बाहेर आलो ना, मग आम्ही गेलो श्री योगेश्वरी मंदिर. इथं गेलो. हे बघा साईडचं वातावरण किती प्रसन्न आहे, खूप छान वाटत होतं. कारण मी 2 वर्षानंतर गेले होते, पूर्ण तिथलं काय थोडंफार चेंज झालेलंच होतं. पहिले होती आई तर पाठीमागच होते, कारण येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं होतं. हे बघा मधून चूक येताना पूर्ण झाडं वगैरे. मी दीदीला मोबाईल दिला, मी पूर्वाला घेतलं. म्हणलं मला थोडंसं मोबाईल घेते मला, कारण खूप कंटाळा आला होता मोबाईलचा. आणि तुम्ही बघू शकता इथं किती छान प्रकारे पूर्ण विकायला पूर्ण होतं, कारण तिथं सगळंच आतमध्येच भेटतं. आम्ही कॉलेजला असताना आम्ही सारखी यायचो इकडं. आणि पूर्ण मंदिराची शोभा तुम्ही बघितली की स्टार्टिंगपासनं पूर्ण खेळणे वगैरे, पण मग हार फुलं पूर्ण सगळं सामान, तुम्हाला जे पूजेचं सामान असतं ना सगळं हे आतमध्येच भेटतं. तुम्हाला बाहेर वगैरे जाण्याची काही सध्या गरज नाही आहे, कारण इतके दुकानं भारी आहेत ना, खूप छान आहेत, एकदम सगळं सामान भेटतं. मग आम्ही गेलो, आम्ही ओटीचं सामान घेतलं की ओटी भरायची होती, कारण खूप दिवसानंतर आम्ही मंदिरात एंट्री केली ती. मग ओटी घेऊन आम्ही थोडेसे 2-3 फोटो काढले तिथं, कारण तिथं जास्त कॅमेरा यूज नाही करू देत, तरी पण आम्ही थोडा यूज केला. आणि मग आम्ही थांबलो तुझ्यासाठी लाईन खूप होती. मी आईला बोललेलं की नको, खूप लाईन आहे. तर आई म्हणली एवढ्या दिवसानंतर आलो तर मंदिराच्या आतमध्ये जाऊनच थांबू. मग आम्ही मस्तपैकी लाईनला सगळ्याजणी थांबलो होतो. सगळ्यांकडे ताटवतीन. पूर्वा काही करू देत नव्हती, म्हणून मी तिला दीदीकडे दिलं होतं, कारण ती एक फुल माझ्या ताटातलं टाकत होती. आईसोबत होती, तिने माझ्या ताटातले फुलं तर खालीच टाकली होती. निकिता पण एक्स्ट्राड होती, कारण ती फर्स्ट टाईम मंदिरामध्ये आली होती. तुम्ही गुगलवर पण सर्च केलं तरी ह्या मंदिराचा पूर्ण इतिहास काय आहे ते तुम्हाला म्हणजे बघितलं जाईल. मग आम्ही फोटो वगैरे शूट केले. मग आम्ही रिटर्न घरी निघालो. घरी निघाल्यानंतर आमच्या ऑलरेडी इथं मंडळी वाट बघत बसले होते घरी सगळेजण, की आम्ही कुठं गेलो फिरायला म्हणून. आम्ही मग त्यांना डिस्कशन वगैरे करत बसलो,